धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। उद्याच त्यांचा वाढदिवस असून यावेळी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटलांच्या अकलूजच्या निवासस्थानी जाणार आहेत। 2004 नंतर पहिल्यांदा शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र येणार आहेत। सकाळी पवार मोहिते पाटलांच्या घरी भोजन करणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। दरम्यान कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। उद्या दुपारी 3 वाजता धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे। जयंत पाटील उद्याच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी हजर असणार आहेत। खरं तर उद्या शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे सकाळी भोजन करून निघून जाणार आहेत, मात्र प्रवेशाच्या कार्यक्रमाला जयंत पाटील असणार आहेत आणि आजच्या या वाढदिवसासाठी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी इथं जमलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधू। काय भूमिका आहे, काय मागणं आहे? आता आमचं मागणं एवढंच आहे की आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे। आदरणीय शरद पवार साहेबांनी कालच भैया साहेबांना सांगितलं की आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, अधिकृतपणे आम्ही उद्या पक्षात प्रवेश करतोय। आजचा जर बघितलं वाढदिवसाचं आयुष्याचं साधून बघितलं तर माढ्यातील सबंध जनता आणि सबंध कार्यकर्ते सकाळी 7 वाजल्यापासून बंगल्यावरती शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि त्यांनी याच प्रकारच्या शुभेच्छा दिल्यात की भैया साहेब आपण 2 लाखपेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी निवडून येणार आहे। ते पाटील परिवाराने आमच्या जिल्ह्यासाठी आजपर्यंत भरभरून दिलेलं आहे। आता आमचं कर्तव्य आहे मतरूपी आशीर्वादातून, मतरूपी आमच्या कर्तव्यातून आम्ही कर्तव्य आमचं पार पाडू आणि भैयासाहेबांना कमीत कमी 2 लाख मताने निवडून आणू। मामा काय करायचं? भैयासाहेब 2 लाख मताने लीड येतील। तुतारी घ्यायची उद्या आता तुतारीत प्रवेश उद्या तुतारीत प्रवेश। भाजपाने आम्हा कार्यकर्त्यांची कदर केलेली नाही, त्यामुळे आम्ही भाजपा सोडलेला आहे। आता उद्या तुतारी घेऊन आम्ही भरघोस मतदान करण्यासाठी 21 तारखेपासून अकलूज सोडून पूर्ण माढा मतदारसंघात फिरणार आहे। 100% शरद पवार साहेबांची तुतारी हातात घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातून लढायचं। ही निवडणूक मोहिते पाटलाची किंवा इतरांची नसून ही की जनतेची निवडणूक आहे। जनता भाजपला खऱ्या अर्थानं वैतागलेली आहे आणि 2 लाख प्लस ह्या मतानं निवडून भैयासाहेब 100% येतील। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील देवाण, एबीपी माझा अकलूज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।